नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। आणि आज आपण बनवणार आहोत मस्त अशी मटका बिर्याणी, जी मस्त अशी मातीच्या भांड्यामध्ये मी बनवणार आहे। आणि एवढी डिलिशियस बिर्याणी जी दिसते ती नॉनव्हेज नसून आणि कोणतीही भाजी यूज न करून एका कंदमुळापासून बनवले आणि जी नॉनव्हेजला तोड आहे अशी बिर्याणी आहे। तर कशापासून बनवले हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि एक गंमत तुम्हाला माहिती आहे का, हे जे मातीचं भांडं आहे ते मी पहिल्यांदा वापरून बघितलं। हे वापरताना खरंच खूप भीती वाटत होती, म्हणजे सक्सेस होईल की नाही, पण खूप व्हिडिओ मी बघितले कसं वापरायचं काय, आणि मग वापरलं तर मस्त असं सक्सेस झालंय। अशा प्रकारचं भांडं जेव्हा आपण घेऊन येतो ना, तेव्हा 24 तास भिजत ठेवून त्याला छान तेलाने ग्रीस करायचे, वाळवायचे, त्याच्यामध्ये पाणी उकळायचे, बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, मगच ते भांडं वापरायला घ्यायचे, मगच सक्सेस होतं। जेव्हाही तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा वापरत असाल ना, तर त्याची पूर्ण माहिती घेऊन मगच तुम्ही ते वापरायला सुरुवात करा। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी सर्वात आधी अर्धे वाटी दुधामध्ये केसरच्या काड्या भिजत ठेवल्यात, जेणेकरून आपली रेसिपी पूर्ण होईपर्यंत त्याला छान असा कलर सुटतो। आता इथे मी छोट्या वाटीने 1.5 वाटी लांब दाण्याचा बिर्याणी राईस घेतलेला आहे। याला 2 ते 3 वेळा मी स्वच्छ असं धुवून घेणार आहे। हलक्या हाताने धुवून घ्यायचं, म्हणजे ते तांदूळ आहेत ते तुटत नाहीत, आणि चांगल्या पाण्यामध्ये आपल्याला याला भिजत ठेवायचे, म्हणजे आपल्या बाकीच्या गोष्टी होईपर्यंत 15 ते 20 मिनिटं ते छान भिजले जातात। आता इथे मी चॉप करायला कंदमूळ घेतलेले आहे, ते म्हणजे सुरण। इथे आपण कोणतीही भाजी न यूज करता हे सुरण यूज करणार आहोत। तर ह्या सुरणाच्या बऱ्याच रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेत, त्याची लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, नक्की जाऊन चेक करा। आता हे सुरण आहे ना, याचे आपल्याला छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत। म्हणजे आधी मी त्याचं साल वगैरे काढून स्वच्छ धुवून घेतलंय, कारण हे कंदमूळ आहे, जमिनीच्या खाली असल्यामुळे याच्यावरती बऱ्याच प्रमाणात माती असते। ती क्लीन करून घेतल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत, जसे पनीरचे करतो ना आपण, अगदी तसे या साईजमध्ये साधारणतः मी याचे पीस केलेले आहेत। आता हे सगळे पीस आहेत ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। मी असे ओपनली उकडून घेते, तुम्हाला हवं तर तुम्ही कुकरमध्ये लावलात ना तरी चालेल, फक्त याच्या 2च शिट्या करायच्या आहेत, कारण आपल्याला याला हलकं मऊ करून घ्यायचं आहे, खूप जास्त असं शिजवून घ्यायचं नाही, नाहीतर ते पटकन कुस्करायला लागतं। आता याच्यामध्ये मी पाणी घातलंय, चवीनुसार मीठ, चमचाभर हळद घातले, आणि 2 ते 3 आपल्याला याच्यामध्ये सोल घालायचे आहेत, कारण या कंदमुळाला हलकी खाज असते, तर ती आपल्याला खाताना जाणवू नये, त्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आंबट पदार्थ वापरणं खूप गरजेचं आहे। जर सोलं किंवा आमसुलं तुमच्याकडे नसतील तर तुम्ही लिंबू वापरलात तरी चालेल, पण कोणती तरी आंबट गोष्ट वापरणं खूप गरजेचं आहे। ही महत्त्वाची टिप आहे, कायम लक्षात ठेवा सुरणाची कोणतीही रेसिपी करताना। एका साईडला सुरणाचे पीस शिजतायत तोपर्यंत आपण चॉपिंग करून घेऊया। एकदम सिंपल कटिंग चॉपिंग आहे याला। 2 मिरच्या आहेत त्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, आणि 2 कांदे घेतलेत। जो मोठ्या आकाराचा कांदा आहे ना, त्यातील अर्धा भाग आहे तो मी बारीक कट करून घेणार आहे, जो आपण फोडणीसाठी वापरू, आणि उरलेला कांदा आहे तो असं स्लाइसमध्ये कट करून घेणार आहे, कारण तो कांदा आपण तळून घेणार आहे। आणि सोबतच 1 टोमॅटो, रसरशीत पिकलेला टोमॅटो घ्या, आणि त्यालाही बारीक असं कट करून घ्यायचं आहे। आपली सगळी कटिंग झाली तोपर्यंत जे सुरणाचे पीस आहेत ते सुद्धा मस्त शिजले होते। मी एक तुम्हाला चेक करून दाखवते, सुरीने सहज कट झाला की आपला सुरण आहे तो व्यवस्थित शिजला असं समजायचं। खूप जास्त शिजू द्यायचं नाही, कारण आपण जेव्हा मग ते फोडणीमध्ये परततो ना, तेव्हा ते स्मॅश होण्याची शक्यता असते, त्यामुळे परफेक्ट असं शिजलं गेलं पाहिजे। इथे बघू शकता मी याला छान असं नितळवत ठेवले, त्यातील सोलं काढलेत, चांगलं पाणी निथळवू द्यायचं, कारण आपण नंतर त्याला तळून घेणार आहोत। आता जो कांदा आपण स्लाइसमध्ये कट करून ठेवला होता ना, तो तळून घेते। म्हणजे सर्वात आधी कांदा यासाठी तळून घ्यायचा, कारण पुढे बिर्याणीमध्ये आपण कुठेही तेल वापरणार आहोत ते कांदा तळलेलं वापरायचं, म्हणजे बिर्याणीला खूप छान फ्लेवर येतो। कोणत्याही प्रकारची तुम्ही बिर्याणी बनवा, पण कांदा सुरुवातीलाच तळून घ्यायचा, म्हणजे ते तेल आहे ते यूज करायला सोपं होऊन जातं। आणि कांदा नक्की तळून घ्या, त्याशिवाय बिर्याणीला मजा येत नाही। इथे बघू शकता मस्त ब्राऊन कलरवरती कांदा तळून झाला होता। मी गॅस बंद केलाय, आणि कोणत्याही गाळणीमध्ये आपल्याला हा कांदा काढून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातील जास्तीचं तेल आहे ते असं दाबून काढायला मदत होते, आणि कांदा आहे तो फारसा तेलकट होत नाही, आणि खूप डार्क कलर करत राहायचं नाही, नाहीतर नंतर तो खूप असा काळपट
बनतो, कारण कुकिंग प्रोसेस आहे ते पुढे मिनिटभर चालूच राहते. त्यामुळे हलक्या गोल्डन कलरवरती आपल्याला याला काढायचं आहे. तर बघू शकता मस्त आपला कांदा तयार झाला आहे. टिश्यू पेपरवरती मी पसरवून ठेवलं आहे, म्हणजे मस्त कुरकुरीतही होतो आणि त्यातील जास्तीचं तेल आहे ते टिश्यू पेपरमध्ये निघून जातं. आता त्याच गरम तेलामध्ये जे सुरणाचे पीस होते ना, ते सुद्धा मी तळून घेते. सुरणाचे पीस तळलेच पाहिजेत असं काही कंपल्शन नाही आहे, पण तळून घेतले नाहीत तर मस्त असे क्रंची लागतात ग्रेव्हीमध्ये आणि चवीलाही छान लागतात. त्यामुळे हलके तळून घ्या. तुम्ही डीप फ्राय केलात तरी चालेल किंवा शॅलो फ्राय, तुम्हाला जसं इझी जातं तसं तुम्ही याला फ्राय करून घेऊ शकता. हलक्या हाताने याला पसरवायचं आहे. चमचा वगैरे एकदम धारदार घ्यायचा नाही, तर मग ते पीस आहेत ना ते कट होऊ शकतात. त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला याला आलटून पालटून हलक्या गोल्डन कलरवरती भाजून काढायचे आहेत. हे सुद्धा पीस आहेत ते मी मिनिटभर छान भाजले आणि टिश्यू पेपरवरती काढून घेतलेत, म्हणजे त्यात सुद्धा जे जास्तीचं तेल आहे ते टिश्यू पेपरमध्ये जातं आणि आपली ते बऱ्यापैकी सगळी तयारी झाली. तर आता आपण ग्रेव्ही आहे ती बनवायला घेऊया. तर मातीचं भांडं वापरताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे गॅसची फ्लेम आहे ती मीडियम टू लो ठेवायची. खूप मोठा गॅस ठेवला ना तर मातीचं भांडं तडकण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस मोठा अजिबात करायचा नाही. आता मी बिर्याणी बनवताना तेल वापरते, ते जे आपण कांदा तळून घेतलेलं तेल आहे तेच वापरते, त्याने फ्लेवर खूप छान येतो. 2 ते 2.5 पळीसारखं तेल मी ते घेतलंय. बारीक गॅसवरती तेल चांगलं तापू द्यायचं. एकदा का तापलं की ते असं गार पडत नाही, भांडं गरम होऊनच राहतं, त्यामुळे बारीक गॅसवरती छान अशी फोडणी बसते. तेलामध्ये सर्वात आधी मी मिरची टाकली. मिरची चांगली परतली की याच्यामध्ये 2 चमचेसारखी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, ती सुद्धा छान अशी परतून घेतली. मग याच्यामध्ये बारीक चिरलेला खूप सारा कांदा टाकायचा आहे. शक्यतो खूप बारीक चिरायला ट्राय करा, म्हणजे ग्रेव्हीमध्ये तो छान लागतो. कांदा सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे 1 ते 2 मिनिट. हलका कांद्याचा कलर चेंज झाला ना की मग आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे. टोमॅटो घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जरासं मीठ घालायचं आहे, जेणेकरून टोमॅटो मऊ पडायला सोपं होऊन जातं. टोमॅटो छान फोडणीमध्ये मऊ पडतोय तोपर्यंत आपण एक महत्त्वाची गोष्ट करून घ्यायची, ती म्हणजे इथे मी अर्धा वाटीसारखं दही चांगलं फेटून घेतलं. दही घेताना फ्रेश घ्यायचं. याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा भरून बिर्याणी मसाला घातलेला आहे मी, आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. हे सगळे मसाले दह्यामध्ये यासाठी घालायचे कारण दही जर डायरेक्ट आपण फोडणीमध्ये टाकलं ना की दही फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे असं मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि मगच आपल्याला फोडणीमध्ये याला घालायचं. इथे बघू शकता कांदा आणि टोमॅटो मस्त मऊ झालेत. तर आता या स्टेजला आपल्याला हा सगळा मसाला जो दह्यातला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. दह्याच्या मसाल्याला छान ऑइल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिट याला परतून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असं कलर आलेला आहे. आता याच्यामध्ये मी पाणी घालते थोडंसं. मग ज्या वाटीमध्ये आपण दही घेतलं होतं ना त्याच वाटीमध्ये अगदी अर्धी वाटी पाणी घालून मी फोडणीमध्ये ॲड केलं. आता पुन्हा 2 ते 3 मिनिट ही फोडणी आहे ती छान शिजवून घ्यायची, जेणेकरून फोडणीला मस्त अशी चव येते आणि जे दही आहे ते सुद्धा शिजलं जातं. मी ते मीठ आहे ते ॲडजस्ट केलं आहे, कारण आपण जेव्हा टोमॅटोवरती मीठ घातलं होतं तेव्हा कमी घातलं होतं, त्यामुळे पुन्हा मी याच्यामध्ये जरासं मीठ घातलं आहे. छान असं याला 2 ते 3 मिनिट परतून शिजवून घेतलेलं आहे आणि आपली मस्त अशी ग्रेव्ही बनवून तयार झाली. या ग्रेव्हीमध्ये आपण कोणत्याही प्रकारची भाजी करू शकतो. आता ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली, मी तुम्हाला जवळून दाखवते. तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला. आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये जे तळून घेतलेले सुरणाचे पीस होते ना ते घालायचे आहेत आणि अगदी हलक्या हाताने यांना मिक्स करायचे, कारण हे खूप मऊ असतात, त्यामुळे खूप हलक्या हाताने याला मिक्स करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता जी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आहे ती साधारण या स्टेजला ठेवायची. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट ठेवायची नाही, नाहीतर मग बिर्याणी आहे ती परफेक्ट बनत नाही. त्यामुळे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ही खूप गरजेची आहे. इथे आपली मस्त अशी ग्रेव्ही बनवून तयार झाले. मी तिला बाजूला ठेवले आणि इथे बघू शकता अर्धा तास जवळपास झाला होता आणि तांदूळ आहेत ते मस्त भिजले गेलेत. आता त्यातील जास्तीचं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि जेवढे आपण तांदूळ घेतले होते त्याच्या 3 पटीने पाणी एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलंय. त्यामध्ये आपल्याला 4-5 काळी मिरी, 1 चक्रफूल, छोटा दालचिनीचा तुकडा, 2-3 लवंग आणि 2 तमालपत्री घालायचे आहेत. पाणी छान उकळायला द्यायचं आहे. सोबतच 1 चमचा जिरं घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर
अर्धा लिंबू आहे तो पिळून, लिंबूचा तुकडा आहे तो सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये घालायचा आहे, म्हणजे तांदूळ असे फळफळीत व्हायला मदत होते। चवीनुसार मीठ आणि 2 चमचे तेल घेतले, जे आपण कांदा तळलेलं तेल होतं ना ते, आणि छान पाणी उकळलं की मग आपल्याला याच्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत। गॅस आहे तो मोठाच ठेवायचा आणि ओपन भात शिजवायचा आहे, वरून आपल्याला झाकण झाकायचं नाहीये। एक साईडला भात शिजतोय तोपर्यंत आपण अगदी अर्ध्या वाटीचं कणिक मळून घेणार आहोत। हे जे पीठ आहे ते मी गव्हाचं घेतलंय, जे आपण नॉर्मल घरी चपाती बनवायला पीठ वापरतो ना ते पीठ आहे। अगदी जरा जरा पाणी घालून याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे, बघू शकता या पद्धतीने। याचा वापर काय होणार आहे तो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवेन। तर याला छान असं मळून झाकून ठेवलंय, जेणेकरून तो कडूक होऊ दे नको। आणि एका साईडला आपला भात सुद्धा मस्त शिजलाय, एकदा चेक करून बघायचा। 70 ते 80% भात शिजवायचा आहे, पूर्ण शिजवायचा नाही। जो उरलेला भात आहे जेव्हा आपण दम देणार ना त्या स्टेजला तो शिजला जातो, त्यामुळे राईस आहे तो 70% शिजला गेला पाहिजे। इथे मी चेक केलं, छान असा भात शिजला गेला होता। तर गॅस बंद करून यातील सगळं पाणी आहे ते निथळवून घ्यायचंय। हलक्या हाताने याला पसरवायचं, म्हणजे वाफ जायला मदत होते, आणि त्यातील जी लिंबाची फोड आहे ती काढून आपल्याला बाजूला करायची। भातातील हलकी वाफ जाऊ द्यायची। तर मी याला छान असं पसरवून बाजूला ठेवलंय। इकडे बघू शकता, जे आपण केसरच्या काड्या दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या त्यांना मस्त असा कलर म्हणजे आलेला आहे दुधाला। तर इथे केसरचं दूध, तळलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करून घेतले आणि आता आपण दम द्यायला घेऊया। तर ज्या भांड्यामध्ये आपण ग्रेव्ही शिजवली होती ना ती पुन्हा मी अशी गरम करून घेते, बारीक गॅस करूनच आपल्याला दम द्यायचा आहे। तर व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलंय। आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर मी पुन्हा घालते, आणि जो आपण तळून घेतलेला कांदा होता तो, कोणत्याही प्रकारची बिर्याणी करा कांदा खूप महत्त्वाचा असतो, त्याने मस्त फ्लेवर येतो बिर्याणीला, त्यामुळे आवर्जून घाला। आता आपल्याला याच्यावरती जो आपण शिजवून घेतलेला भात होता तो घालायचा आहे, व्यवस्थित असं स्प्रेड करून घालायचा। ही मी 2 ते 3 माणसांच्या प्रमाणाने बिर्याणी बनवते, त्यामुळे 2 लेअरमध्ये इनफ होऊन जातं। जर तुम्ही भरपूर प्रमाणात बनवताय तर 4 लेअर द्यायच्या, म्हणजे ती व्यवस्थित तयार होते। सगळा राईस व्यवस्थित लावून झाल्यानंतर मी वरती जे आपलं केसरचं दूध आहे त्याचे 4 ते 5 चमचे घातले, त्याने खूप रिच फ्लेवर येतो बिर्याणीला। आता वरून पुन्हा सेम प्रोसेस फॉलो करायची, चिरलेली कोथिंबीर आणि तळलेला कांदा व्यवस्थित स्प्रेड करायचा आहे, आणि जे आपण कणिक मळून ठेवलं होतं तर ते आता यूज करायचं आहे। व्यवस्थित त्याला मळून घेऊन गोलाकार असा म्हणजे गोलाकार आकार द्यायचा आहे। पिझ्झा बेस जसं आपण स्प्रेड करतो ना ती प्रोसेस फॉलो करून आपल्याला छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। जेवढं भांड्याचं तोंड आहे त्याच्यापेक्षा हलकं मोठं आपल्याला याला स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला असं पॅक करायला मदत होऊन जाते। आणि व्यवस्थित बोटाच्या म्हणजे बोटामध्ये पिंच करत त्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आतील हवा आहे ती कुठूनही बाहेर पडू नये यासाठी, जेणेकरून आतल्यात वाफ कोंडली जाते आणि आपल्या बिर्याणीला मस्त दम बसतो। बारीक गॅसवरती अगदी 10 ते 12 मिनिटच आपल्याला याला दम द्यायचा आहे आणि परफेक्ट दम बसतो। तर अगदी 10 ते 12 मिनिटं झाली होती आणि आपली बिर्याणी बनवून मस्त अशी तयार झालेली आहे, बघू शकता। इथे मी गॅस बंद केलाय आणि परफेक्ट अशी आपली ही मटका दम बिर्याणी बनवून तयार झालेली आहे। आता आपल्याला कोणत्याही सुरीने किंवा चमच्याने वरची जी कणिक आहे ती काढून बाजूला करायची, बघू शकता। आणि जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा आतमध्ये मस्त अशी आपली ही मटका बिर्याणी तयार झालेली आहे, आणि याला आता मी सर्व करते। तुम्ही कोणत्याही रायत्यासोबत किंवा कोणत्याही कटाच्या आमटीसोबत याला खाऊ शकता, पण ट्रस्ट मी ही जी बिर्याणी आहे ना अशीच नुसतीच खायला एवढी फ्लेवरफुल लागते। एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करा, म्हणजे तुम्हाला समजेल। आणि खाताना कळतही नाही आपण बोनलेस चिकनचे पीस खातोय की कोणत्या तरी कंदमुळाचे, इतकी डिलिशियस ही तयार होते। त्यामुळे नक्की ट्राय करा, कशी वाटली मला कमेंट करून सांगा। जर आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशाच रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि अशाच रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद, बाय बाय।